कुठलाय इंदापूरचा या इथं केव्हापासून येत आहे 3 वर्ष 4 वर्ष धंदा होतो इथं जास्त मापात होतो का होय जास्त पहिल्यासारख्या यात्रा भरली नाही गेल्या वर्षी सारखं थोडं जरा नाव सांगता तुमचं नाव सांगा तुमचं अक्षय राऊत इंदापूरचं कुठले तुम्ही आंबेगानगर म्हणजे किती माणसं स्वयंपाक केलाय का कशासाठी केलाय काय माणसं थोडीफार माहिती द्या हा हा 4-4.5 लोकांचा हा 3 कुटुंब हा किती बाबा पब्लिक येते ते बाबा हनुमान जयंती बाबा असं अभिषेकाला म्हणा किती बाबा सगळे विषय येते ते महिनाभर कार्यक्रम असतो पहिला सुरुवातीला सप्ताह असतो हा हा त्यानंतर अभिषेक असतो हा हा यात्रा लोक कुठनं येते तेव्हा बाहुल मराठवाडा हा हा आपलं देवस्थान म्हणजे किंवा कोणत्या ह्यात गेले बाबा काय ते असते म्हणते देवस्थानला गेल्या 2 महिन्यापूर्वी बोधार्थ प्राप्त झाला बदरचे प्राप्त झाले येणाऱ्या 1 महिन्याभरात 2-2.5 कोटीचा निधी आहे 2-2.5 कोटी मध्ये जायचं चांगले थँक्यू धन्यवाद तुमचं नमस्कार भावांनो वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल भावांनो किती जरी अडचणी आल्या देव रस्ता दाखवतो माझा आयफोन भावांनो स्टोरेज फुल झालं होतं माझ्या आयफोनचं स्टोरेज फुल झालं होतं काल व्हिडिओ नेट निघत नव्हतं भावांनो काल नेट निघत नव्हतं काल सॅमसंग मध्ये काढलं हे कमी हो नाहीतर मोठा चेहरा हो नाहीतर क्लॅरिटी कमी हो नेट काल खूप खरतर दिवस गेला भावांनो काल खूप खरतर दिवस गेला तुम्हाला खरं सांगतो भावांनो तुम्हाला मी रिअलिटी शेअर करणार माणूस आहे भावांनो मी काय कोणाचं कंटेंट उचलून टाकत नाही आणि नाही मला ते कोणाचं कॉपी पेस्ट करू वाटत नाही हो का भावांनो तुम्हाला सांगतो काल अक्कलकोटला गेलो होतो आपला डे 27 काल झाला तुम्हाला सांगतो काल अक्कलकोटला गेलो आपली 4थी फेरी होती अक्कलकोटला आपले 3 ब्लॉग झालेत असं तसं अक्कलकोटचा 3रा ब्लॉग होता 2 हिंदी आणि 1 मराठी अक्कलकोटचा ब्लॉग झालेत एक सॅमसंग मध्ये काढलं होतं आणि दुसरा 2 आपले आयफोन मधनं काढले होते तर भावांनो काल आयफोन मधनं काढला नाही क्षमा असावी काल सॅमसंग मध्ये काढला 2 सॅमसंग मधनं आणि 1 आयफोन मधनं काढला तर भावांनो काल काय झालं काल जरा आपला खरतर दिवस गेला काल आपला खूप खरतर दिवस गेला कारण का की भावांनो आपलं जे हेल्मेट होतं ना रॉयल एनफिल्डचं मी शेवटला लास्टला सांगितलंय आपले हेल्मेट चोरीला गेले जर तुम्ही ब्लॉग बघितला नसला तर कालचा डे 27 नुसता बघून घ्या ज्याला हिंदी समजत नाही त्याला समजते त्यांनी ते हिंदी सगळ्याला समजते पण तुम्ही बघून घ्या खरं भावांनो काल कशी क्लॅरिटी नव्हती नेट नव्हती आणि नेट जास्त का मी जसं बनवायचं तसं बनवलंय भावांनो हो का माझी काय माहिती माझी डिसिप्लिन आहे बाबा जसं असेल तसं मी ज्यात सगळं खरतर दिवस असेल तर त्या खरतडातनं ती तोंड दाखवून मी पुढे जातो त्या खरतडातनं तोंड दाखवून मी पुढे जातोय हो का मी खचत नाही मला हो का खूप नावं ठेवते ती खूप मला हसते ती माणसं खूप हसते ती काय बनवते व्हिडिओ बनवते काही तुम्हाला सांगतो भावांनो तुम्हाला सांगतो गेल्या अभिषेकाला आपण आपल्या हे राणी देवस्थान तुम्हाला माहित असतं राणी देवस्थानला भावांनो मला इतकं गावातली पोरं हसत होते पण कोण साथ देत नाही भावांनो कोण साथ देत नाही हसाय फक्त असते ती भावांनो सक्सेस झाल्यावर परत म्हणते ते कस काय सक्सेस झाला तुम्ही माझ्याकडून भावांनो उदाहरण घ्या आता आपण बी गावातच ब्लॉग करणार आहे आज आहे भावांनो आपल्या राणी देवस्थानची यात्रा आहे काल हनुमान जयंतीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्या हिंदीतनं बी दिल्या आता मराठीतनं देतो आज आहे राणी देवस्थानला भावांनो जत्रा आपली आहे जत्रा तर भावांनो मी आज जत्राचा ब्लॉग करणार आहे मी काय म्हणतोय मी जिथं जाईल तिथं डेलीचे ब्लॉग करणार आहे आज हा आहे आपला राणी देवस्थानचा ब्लॉग राणी देवस्थानला जत्रा आहे भावांनो जत्राचं तुम्हाला मी काय सर्व काय दाखवणार तर मला एक सांगायचंय भावांनो काल आपला एक इतका खरतर दिवस गेला की माझं भावांनो हो हे ब्लूटूथ आहे हे आपलं दुसरं आहे हे आयफोन सगळं भेटलेलं आहे तर भावांनो आपलं बोटचं ब्लूटूथ पडलं तुम्हाला सांगतो आपलं बोटचं ब्लूटूथ पडलं हेल्मेट गेलं रॉयल एनफिल्डचं भावांनो काल आपला खूप खरतर दिवस गेला आयफोन नेट आपल्याला चालत नव्हतं आयफोनचं आपलं स्टोरेज फुल झालं होतं काल माझा खूप संकटात दिवस गेला भावांनो काल तुम्हाला सांगतो मोबाईल मित्र बाबळगाव पाटील आलता संध्याकाळी गेलो पावसात भिजलो भावांनो माझा चेहरा तुम्हाला सुकटल्यानं वाटत असेल भावांनो खूप पावसात भिजलो काल एकटा पावसात गेलो एकटा आलो कोण साथ देत नाही भावांनो कोण साथ देत नाही फक्त माणसं लांबून माझ्या भागात असते ते भावांनो कोण साथ देत नाही तुम्हाला एक वारंवार उदाहरण सांगतो भावांनो हो का मोटिवेशन व्हिडिओ बनवत असतो
मी ब्लॉग मध्ये मी सांगत असतो मी काही पैसे कमवण्यासाठी करत नाही. तुम्हाला माझं अजून मी वारंवार सांगतो मी पैसे कमवण्यासाठी करत नाही. एक मिडल क्लास फॅमिली एक गरीब घराण्यातनं मी आहे भावांनो. मी काय असं काय जाहीरदार नाही. तुम्हाला वाजून बी सांगतो मी गरीब घराण्यात नाही. तुम्हाला ती एक सांगायचा प्रयत्न आहे भावांनो. त्याच्यामुळे भावांनो जसं असेल तुम्हाला मी हा सांगण्याचा एक प्रयत्न आहे भावांनो. हो का, आता आपण चाललोय रान्नी देवस्थानला. रान्नी देवस्थान म्हणजे जत्रा आहे भावांनो. जत्रेतील तुम्हाला दाखवतो किती लोक येते ते जत्रासाठी. आपल्याला गेल्या वर्षी आपण जत्रा जातो दरवर्षी जात असतो आणि आपण ब्लॉग करत नाही. आपण ब्लॉगर झाल्यामुळे युट्यूबर झाल्यामुळे आपण ब्लॉग करत असतो. बघा तुम्ही भावांनो आयफोनची क्लॅरिटी बघा आणि सॅमसंगची क्लॅरिटी बघा. ही फ्रंट कॅमेरा माझा, बॅक कॅमेरा नंतर सॅमसंगचे पूर्ण पुसट दिसते. माझा चेहरा किती क्लिअर दिसतंय बघा भावांनो. चेहरा किती क्लिअर दिसतंय. मस्त माझं 60,000 गेले तर भावांनो. माझं आयफोनला माझं 60,000 गेले तर स्टोरेज फुल होते. पण भावांनो आयफोन सारखी क्वालिटी कोणचीच नाही. आयफोन सारखी क्वालिटी कोणचीच नाही. तर भावांनो काय करूया आता रान्नी देवस्थानला चाललोय आपण. रान्नी देवस्थानला तुम्हाला एशी पासनं ते कोणाकोणाचं तिथे जे ते येते ते स्टॉल येते ते खेळणे येते ते त्यांची आपण थोडी छोटीशी मुलाखत घेऊ की रान्नी देवस्थानला तुम्ही काय येता, कशासाठी येता, तुम्हाला काय अनुभव येतो, किती पब्लिक येतं तीच तुम्हाला काय शेअर करणार नाही. हो का, माझं प्रश्न असते ते मी प्रश्न युट्यूबर झालोय त्यामुळे माझं प्रश्न विचारण्याचं काम आहे. तुम्हाला एक शेअर करण्याचं काम आहे. माझं एक सांगण्याचं काम आहे. तुम्हाला एक नवीन दाखवण्याचं काम आहे. मी ब्लॉगर आहे. लाईफस्टाईल ब्लॉगिंग आपलं असते. मी एक शेतकऱ्यांची मेहनत शेअर करतो. मी शेतकऱ्यांना किती कष्ट असतात, शेतकऱ्याला मिडल क्लास फॅमिलीतील किती कष्ट असतं शेतकऱ्यांचं ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे भावना. मी नवीन ठिकाणी जातो. मी जर बाहेर गेलो तर ते दाखवण्याचा प्रयत्न असतो. मी जिथं जाईल तिथं तुम्हाला ब्लॉग दाखवत असतो. मी कुठं जातोय, काय करतोय, कसा जगतो तुम्हाला मी सर्व काय दाखवत असतो. तर भावांनो काय करूया, जाऊया रान्नी देवस्थानला आणि तुम्हाला रान्नी देवस्थान आज यात्रेत किती लोक येते ते काय असतं, काय शेअरनी कशी वाटते ती काय सर्व काय तुम्हाला दिसेल. तर भावांनो भेटूया रान्नी देवस्थान. तर भावांनो आपण आलोय रान्नी देवस्थानला. रान्नी देवस्थानला आज यात्रा आहे. तुम्हाला मी काय म्हणलं आपण आज यात्रेचा ब्लॉग करणार आहे. यात्रेचा ब्लॉग करणार आहे भावांनो. तर आलोय आपण रान्नी देवस्थानला. इथे जरा सावलीपाशी थांबलो होतो त्यामुळे म्हणलं जरा गिम्बल सेट करून तुम्हाला काय सर्व काय दाखवावं. तर आलोया हो का आपण रान्नी देवस्थानला आलोया. स्वतःच गाव आहे त्यामुळे काय लाजायचं काय विषय नाही. पण हसणारे हसते ते भावना. हा कोणत्या बी क्षेत्रात असतो भावना. हसू नका, लाजू नका. कोण जर तुमच्या हसत असणार लाजू नका भावनो. मेहनत करा. मला आता तुम्हाला सांगतो एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मी आता ब्लॉग करतो तर माझ्याकडे किती हसणार आहे तुम्ही तुम्हाला काय सर्व काय दाखवतो. तर भावनो काय करतो आता बॅक कॅमेरा लावतो. बॅक कॅमेरा काय तुम्हाला काय सर्व काय दाखवतो. तर इथं हे टाकतो. आता हे पाळणं मिळणं काय तसं नाही. तर एवढं मोठं नाही यात्रा आहे. इथं थोडीफार आपले हनुमान जयंतीमुळे छबेना हे असतं नसतो आता हे आपल्या गावात आमच्या गावात. तर तुम्हाला काय सर्व काय दाखवतो. तर लावतो भावनो बॅक कॅमेरा. तर तुम्हाला काय सर्व काय दिसेल. तर भावनो आपण लावला बॅक कॅमेरा लावून तुम्हाला काय आता इथनं चाललोय आपण. तर आपण चालत आता तुम्हाला काय आता थोडं जरा ऍटिट्यूड मध्ये राहावं लागणार आहे जरा मला. खरं सांगू का आपण ऍटिट्यूड राहिलो तर समोरच्या माणसाला जरा रुबाब दिसतो. त्यामुळं कसं सांगू का तुम्हाला काय सर्व काय डिटेल शेअर करतो तुम्हाला आता. हो भावना आता तुम्हाला पाळण्याचं दाखवतो. पाळण्याचं यात्रा केवढी असते तुम्हाला काय डिटेल शेअर करतो तुम्हाला. आता ही आपली छोटीशी यात्रा आहे. स्टार्टिंग पासून एंड पर्यंत दाखवणार भावना तुम्हाला मी काय सर्व काय शेअर करतो तुम्हाला. आपण आता थोड्याशा बाहेर घेऊ. आता गावाची सांगत येणारच नाही ती बाहेर चाललं थोडंसं बाहेर दाखवलं. आपण 80% चाललोय. आपण बुट सोडा पाहिलं होतं. बुट आपण तसंच घातलाय. काय करू गाडीने तर लावली तर बुट सोडावं लागेल. तुम्ही बघून घेऊ शकता. हो काही कुल्फी वाले हे आले ते. तर तुम्ही बघून घेऊ शकता. आता तुम्हाला काय दाखवतो आता बघून घेऊ शकता. बाबा यात्रेचे प्रकार चालू आहे आता. यात्रेचा काही यात्रेचं कुल्फी हे सगळं. आता आपण काय झालं बघा बूट घातलाय. बूट सोडावं लागेल आता. सर्व तुम्हाला डिटेल शेअर करतो तुम्हाला दाखवतोय सगळं हे दाखवतोय. आता ह्यांच्या बाईट घेऊ आपण. आपण काय करू आता पहिल्यांदा बूट सोडून देऊ. बूट आपण सोडला नाही तर काही गडबडीत हे बघून घेऊ शकता. काही लेकरांसाठी आलेलं आहे. लेकरांसाठी केलेलं आहे. बघून घेऊ शकता. ती आपली गाडी कुठं लावली ती बी दाखवतो तुम्हाला. गाडी कुठं कुठं सोडायचं ध्यानात नाही. पळापळी राहते. पार्किंग आहे भावानं. तुम्ही बघितलं असेल आपले 2-3 ब्लॉक झाले. तसं काय विषय नाही. 2-3 ब्लॉक झाले ते भावानं.
2-3 ब्लॉक झालेले आहेत आपण आपलं हे जर आता बोट सोडायचं होतं त्यामुळे आता माघारी यायची पाय आली. असू दे भावानं कसं असतं काही गडबडीत का कोणाची गोष्ट राहून जाते. आता आपण गाडीपाशी आपल्या बूट सोडूया. आपली स्प्लेंडर इथं लावली तर स्प्लेंडर पाशी आपल्या बोट सोडूया. आज बुलेट आणली नाही आज फॅमिली सगळे यायची पण यायची तर इथं बोट सोडतोय. तुम्हाला काय सर्व काय दाखवत होता. तुम्हाला आता काय करतो तुम्हाला देवस्थानचं बी दर्शन करताना आपण दाखवतो आणि सगळं का तुम्हाला दाखवतो. बघून घ्या आता का कुठनं गाड्या आहेत भावानं. आता MH हे भावानं आता आपल्या मग काल तुम्ही होतो ना MH 48 कुठनं गाडी आता 48 कुठलं काय माहित पाचशे का आपल्या एवढं काय माहित नसतं. लेकरांचं तुम्हाला दाखवतो भावानं. लहान मुलांचा आनंद भावानं काय हातच असतो. लहानपण म्हणजे भावानं लय हे वर्ग लहानपण जगून घ्या रे. लहानपण म्हणजे लहानपण काय आता हो का हे बघून घेऊ शकता तुम्ही. लेकरांचं तर हे लेकरांचंही चालू भावानं बघून होय. आता हे तेवढंच आहे जास्त काय नाही. मोठी यात्रा नाही आपली छोटीशी हनुमान जयंतीची यात्रा आहे भावानं बघून घेऊ शकता. कुठल्या आता बघून घेऊ शकतो. तर हे होय कितीला आहे हे कुठला आहे तुम्ही कुठला आहे इंदापूरचा या इथं केव्हापासून येत आहे 3 वर्ष 4 वर्ष धंदा होतो इथं जास्त मापात होतो का होय. जास्त पहिल्यासारख्या यात्रा भरली ना गेल्या वर्षी सारख्या थोडं जरा नाव सांगता तुमचं नाव सांगा तुमचं. अक्षय राऊत इंदापूरचं कुठले तुम्ही आंबेगानगर इथं येऊन असं काय वाटतं तुम्हाला. असं वाटतं काय आनंद वाटतो असं इथं उत्सव हे वाटतो का. हा हा म्हणजे माणसाचे आकर्षित कशासाठी होते बा इथं देवासाठी येते रे का असं म्हणजे आकर्षित खूप येतात माणसं म्हणून म्हणलं इथं आकर्षण आहे हा तेच म्हणून म्हणलं बा नाहीतर या कलियुगात नाही तर भक्ती राहिली नाही म्हणून म्हणतो तुम्हाला. जास्त म्हणून माणसं आता ह्या वारकरी परंपरा चालू आहे म्हणावं लागेल असं बरोबर आहे का. थँक्यू दादा बाईट दिल्याबद्दल. हा काय म्हणता नाही ब्लॉग आहे ब्लॉग आहे युट्यूब मराठी तडका हा. तर भावना आता ह्यांची थोडीशी आपण ब्लॉग घेतली आपल्याला थोडं काय जमलं नाही असू द्या तुम्हाला दाखवतो आता असू द्या आता तुम्हाला दाखवतो सर्व तुम्हाला काय हा गेट मध्ये कीर्तन चालू आहे भाऊ नाही बघा काय आहे काय माहिती वाया पडून घेऊ बाबा ओंकार तुझ्या पाया पाटील काय चालले कसं राहते पाटील. हनुमान मंदिर आहे भावानं बघितली का तुम्ही. आवाज काय येणार नाही माझा भाऊ ना गर्दी खूप आहे. पालखी भावानं पालखी पालखी 25 वर्षापासून भावानं येणं चालू आहे येणं घरी काय चाललंय. भावानं मूर्ती बघून घ्या मूर्ती तिकडून दाखवतो. आवाज आहे खूप येत नाही जास्त त्यामुळं मला दर्शन करून दाखवतो घरच्या अजून. आपण दर्शन करतोय भावानं
कारण आता जे मूर्तीचं दर्शन करून घ्या तुम्ही. हा, आता बघा दिसल्या जय बाबा विष्णू. आता हे आपण इथं जाऊन थोडंफार काढू. आपण महादेवाच्या मंदिरात जातोय बघा. पाया पडतोय. हे विश्वनाथाच्या पाया पडू. जगतपिता जगतपिता आहेत आपले बाबा विश्वनाथ. भाऊन एक विषय असं माझं बघा, आपण मी महादेवाला कधी पाठ करून दावत नाही बाबा. पाठ कधी दावून येत नाही मी, कधीच नाही. कधीच नाही. नंदी महाराज आहेत बाबा. नंदी महाराज काय पंच बरं का भाऊन. आता आवाज माझा काय येणार नाही. माझं मी करून दाखवतो. नाटक आहे, नाटक पाहा. आता पाहिजे नवरदेवाचे मामा आणि नवरी मुलीचे मामा. तर हात खाण्याला दोघं जण उठा. ठीक आहे, आपण पाय करूया, पाया पडूया. महिला मंडळ बी वाहून जास्त जनरेटर आहे. लाईट नसल्यामुळे गावात जनरेटर आले. चला मग काय विषय गेला काय नाही. आज घर माईकच्या नाही ह्याच्या क्वालिटी बॅनिटी आहे आवाज. चला हा डायरेक्ट आवाज आहे होय. तर पाहून काय करतोय आपण, पाया पडतोय. पाया पडतो तर आता काय करतो तुम्हाला सर्व गणपती बाप्पा तर दाखवली तुम्हाला. आपण पाया पडायचं म्हणून आलोय. दिसतंय मला काय दाखवतो. चला बघून काय करू आपण इकडे जाऊया. लाज नाही बाबा, लाज गेली बाबा माझी. तर कंपल्ल्या कोण आणून देत नाही हो, कंपल्ल्या कोण आणून देत नाही. त्यामुळे मला लाजच वाटत नाही आता बाबा. मला लाजच वाटत नाही बाबा. हसणारी हसतेली का बघा का. चला पाहून आता हे वाघ बाकर
वांग भाकर आहे, वांग भाकर केले काय राजभाऊ. हे आपले गावचे सरपंच राजभाऊ नलवडे. मग काय चाललंय राघव, काय दाखव जरा आज जरा काय चालू कसं गाव कडे जरा युट्यूबला सोडते जरा. हा घेतोय घ्या भाकरी भाकरी वांग बाबा वांग बनवा चालेल जय श्रीराम महाराज. जय श्रीराम पातळीचं वांग पण ना एक साईडला गेलो साईडला गेलो दोन शब्द बोलतात मग किती स्वयंपाक आहे ती 2 मिनिट आहो तुम्ही 2 मिनिट आहे 2 मिनिटच सांगा फक्त चालू व्हिडिओ चालू आहे तुम्ही सांगा फक्त व्हिडिओ चालू आहे दुसरं नाही काय पाहून तुम्ही आता ह्यांना आपल्या काय बोलाय ना बघू शकता तिथे माणसं स्वयंपाक आपण थोडं माहिती घेऊ दाखवलं दोन मिनिट सांगता किती माणसं स्वयंपाक केला आहे काय या इकडे या पूर्ण नाव सांगा तुमचं आता किती माणसं स्वयंपाक केलाय बघून घेऊ शकता भावानं भाकरी केलं ते आपले हे तुमचं नाव सांगा म्हणजे किती माणसं स्वयंपाक केलाय काय कशासाठी केलाय काय माणसं थोडीफार माहिती द्या हा 4-4.5 लोकांचा हा 3 क्विंटल हा किती बाबा पब्लिक येते ते बाबा हनुमान जयंती बाबा असं अभिषेकाला म्हणा किती बाबा सगळे विषय येते ते महिनाभर कार्यक्रम असतो पहिला सुरुवातीला सप्ताह असतो हा त्यानंतर अभिषेक असतो हा यात्रा लोक कुठनं येते बाबा मराठवाडा हा आपलं देवस्थान म्हणजे कोणत्या ह्यात गेले बाबा गट काय ते असते म्हणजे देवस्थानला गेल्या 2 महिन्यापूर्वी गोदर्जा प्राप्त झाला गोदर्जा प्राप्त झाला येणाऱ्या 1 महिन्याभरात 2 ते 2.5 कोटीचा निधी आहे 2 ते 2.5 कोटी मध्ये जायचं चांगले थँक्यू धन्यवाद तुमचं सांगितल्याबद्दल बघून घेऊ शकता थोडंफार घेतली पाहून बघितलं असं थोडक्यात तुम्हाला माहिती मी दाखवली आता वांगही दाखवलं तुम्हाला वांगही दाखवलं भावांनो सर काय तुम्हाला मी दाखवलं तर भावांनो तुम्ही बघितलं असेल आपण बघितलं वांग भाकर आहे वांग भाकर किती 2-3-4 हजार पब्लिकसाठी जेवणासाठी केले भावांनो तुम्ही बघितलं असेल आपण वांग अजून इथंच आहे पांढरा फुली पैसेच आहे सगळं तुम्हाला डिटेल शेअर केली आपण माणसांचे पण बाईट घेतले काय काय जेवढे घेता येते तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केले भावांनो मी काय म्हणतो भावांनो तुम्हाला माझ्याकडनं खूप शिकण्यासाठी भेटेल भावांनो माझ्याकडनं काय तुम्हाला म्हणतो माझ्याकडनं तुम्हाला काय फालतू गोळ्या भेटणार नाही हो मी काय म्हणतोय थोडा आवाज येत आहे म्हणून आपण थोडं साईडला येऊ तुम्हाला काय म्हणतो मी माझ्याकडनं तुम्हाला काय फालतू भेटणार नाही हो भावांनो मी तुम्हाला काय म्हणतोय माझ्याकडनं तुम्हाला फालतू भेटणार नाही मी लाजत नाही भावांनो हो का आज आपले माझ्या गावातलं देवस्थान आहे तुम्हाला म्हणून मी आज इथं ब्लॉक करावं म्हणलं मराठी ब्लॉक करावं म्हणलं आणि आज दुसरा एक तुम्हाला अजून एक सांगणार आहे भावांनो की 14 दिवस माणसं इथनं वनवासाला घेतले त्यांचे सुद्धा आपण बाईट घेणार आहे भावांनो मराठी ब्लॉग करणार आहे भावांनो 2-3 दिवसात ती सुद्धा करणार आहे भावांनो मी तुम्हाला काय म्हणतो आपल्या हेरांनी देवस्थान म्हणजे भावांनो खूप वैशिष्ट्य आहे भावांनो तुम्हाला मी जेवढं दाखवलं तेवढं कमी आहे भावांनो आपल्या ओंकारनाथाची भावांनो खूप महिमा आपल्या गावाला लागलेली आहे आमच्या त्यामुळे भावांनो तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग आजचं तुम्हाला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपले डेली कंटेंट येतील भावांनो जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो हर हर महादेव भावांनो